आता जोपर्यंत पाटाला पाणी आहे ना तोपर्यंत काय आपण पोहायला जायला हटत नसतोय बर का। इकडं रात्रीच मी आईस्क्रीम बनवायला ठेवलेली होती, सकाळपर्यंत एकदम छान बनली होती। फौजी साहेब सुट्टीला आलेत त्यामुळे म्हंटल त्यांच्यासाठी थोड्याशा शंकरपाळ्या आणि चकल्या तरी बनवावं। सकाळी सकाळीच तयारीला लागले होते तरी पण मला तळून वगैरे घ्यायला 12 वाजले होते। आता ह्या तुपामधल्या शंकरपाळ्या आहेत बर का, चहा सोबत खायला खूप छान लागतात। आज ना सकाळीच फौजी साहेब संगमनेरला गेले होते, घरी यायला त्यांना दुपार होऊन गेली होती। गरम तर असलं होत होतं ना, मग गेलो होतो सगळे पाटामध्ये पोहायला। आता क्रिसचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की पप्पा मला पोहायला शिकायचंय, मग म्हंटल या सुट्टीला घे बाबा शिकून। त्याचं तर वेगळंच चालू असतं बर का, पाण्यामध्ये डुबकी मारून तसा श्वास रोखून धरत असतो। आता पाण्यातून बाहेर निघल्यावर थंडी तर एवढी वाजत होती ना, मग बसले होते फ्रुट्स खात। पावसाचं वातावरण तर खूप होतंय बर का, पण पाऊस काय यायचं नाव घेत नाही। फौजी साहेब सुट्टीला आले ना की त्यांना अजिबात शांत बसवत नाही बर का, सारखी काही ना काही खुटफुट चालूच असते। सगळा कूलर ओपन करून ठेवला होता पार। इकडं बाहेर आहे ना थोडीशी येडीवाकडी चूल बनवली होती बर का, कारण त्यावर तसा स्वयंपाक करायला बरोबरच वाटत नव्हतं। त्यानंतर इकडं फौजी साहेबांचं चालू होतं त्यांच्या कॅन्टीनच्या पद्धतीने चहा बनवायचं काम। त्यांच्या हातचा चहा खूप टेस्टी लागतो बर का। संध्याकाळ होत आलेली होती, मग मस्त ओट्यावर बसून चहा आणि बिस्किट खाल्ली। फौजी साहेबांना थोडस काम होतं, मग ते गेले होते गावामध्ये। इकडं माझी आताशी स्वयंपाकाची तयारी चालू होती, मग पटपट त्यांच्यासाठी थोडीशी अंड्याची भुर्जी बनवली। मला नॉनव्हेज काही जास्त आवडत नाही, मग माझ्यासाठी थोड्याशा भेंड्या बनवल्या होत्या। तोपर्यंत फौजी साहेब पण आले होते गावामधनं, मुलं पण गेली होती फौजी साहेबांसोबत, त्यामुळे जेवण सगळ्यांचीच राहिली होती। त्यानंतर पटपट दूध तापवायला ठेवून दिलं आणि सगळ्यांनी जेवण करून घेतली।